आता हा वखर रोडवर आम्ही कशासाठी मारून राहिलो ते पायासाठी ब्लॉक पूर्ण तर तो विषय झाला असा, आता आजपासून झाले आपल्या इकडे पेरण्या चालू आणि दरवर्षीच आपली जोडी हमेशा पेरण्यात जाते। त्याच्यासाठी सकाळी सकाळी पहिले तर आलो वाळग्यात आल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम गाड्यात आपलं सामान घेतलं टाकून त्याच्यावर आम्ही सरकत निघालो पेरणी करायसाठी। हा आपले 1K फॉलोअर कमिंग सून आहेत, त्याच्यासाठी जेणे आपल्याला फॉलोअर केलं तर लवकरात लवकर आपल्याला फॉलो करून घ्या। त्याच्या बाद तिफनची पूजा केली, तिफन घेतली जुतून आणि तिफनच्या मागोमाग हे 2 वखरे घेतले जुतून। बाकी तुम्ही काही बी म्हणा, आमच्या गावात भरपूर ट्रॅक्टर आहे। काही लोक अशी बी आहेत की सध्या बी ते जोडीनच पेरणं करतात, कारण की त्याचं कारण एकच आहे की ते लोक अजून बी जुनी परंपरा जपतात। नाही तर कायचं टेन्शन, जोडीले जे वावर पेरायला 5 ते 6 घंटे लागतात ते वावर 1 घंट्यात ट्रॅक्टर पेरून टाकते। किती बी लेट झालं चालते, पण लोक पेरतात जोडीचं। आता ते सगळं जाऊ द्या, त्याच्या बाद बारी आली ती वखराची माल्यावर। हा येले तुमच्या इकडे काय म्हणतात तर कमेंट करून सांगा पटापट। आमच्या इकडे त्याला गोगल काय म्हणतात। त्याच्या बाद वावरात केले जेवण, अटचं पेरणं झालं पुरं, फटाफट घेतली आपण जोडी जुतून घरी जायच्या दिसला आम्हाला जबरदस्त एकदम सीन। आता हे आमच्या इकडे तर काही नवीन नाही, कारण की पावसाच्या टाइमी असं होतच राहते। जेव्हा तटून आम्ही गाड्या घेऊन सरकत राहिलो आपल्या वावरात। आता आपलं लय नाही तर फक्त एकरभर वावर रिकाम होतं, चला म्हटलं आज त्यातही सोयाबीन पेरूनच टाकू। मग फटाफट इकडली पेरणी बी घेतली करून। आणि राहिला विषय याचा की आम्ही रोडवर वखर कोण मारून राहिलो तर तो विषय असा, आता वावराच्याच बाजूला आपली नाल्यात थोडीशी जागा आहे, तटी दरवर्षी ढोरेचा चारा असते, त्याच कारणाच्या नामाले वखर घेऊन रोडून या लागलं। चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर फटाफट फॉलो करून घ्या।